नमस्कार मित्रांनो, ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन या करंट अफेअरच्या मराठी एज्युकेशन चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। तर मित्रांनो, आपण तुमच्यासाठी रोजच्या रोज चालू घडामोडीचे प्रश्न हे मराठीतून घेऊन येत असतो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्यासाठी 16 जानेवारी 2024च्या सर्व महत्त्वाच्या चालू घडामोडी या बघणार आहोत। मित्रांनो, तुम्ही चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राइब केलेलं नसेल, सबस्क्राइब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे प्रत्येक दिवसाच्या चालू घडामोडीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळून जाईल। तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। 2023चा मराठी भाषेतील युवा साहित्य अकादमी पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? तर 2023चा मराठी भाषेतील युवा साहित्य अकादमी पुरस्कार ऑप्शन क्रमांक 1 विशाखा विश्वनाथ यांना हा प्रदान करण्यात आलेला आहे। तर हा 2023चा साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान सोहळा कोलकाता येथे पार पडलेला आहे। हा पॉइंट लक्षात असू द्या। नेक्स्ट चालू घडामोडी, 18वे विद्रोही साहित्य संमेलन महाराष्ट्रात कोठे होणार आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 अंमळनेर। अंमळनेर येथे 18वे विद्रोही साहित्य संमेलन हे होणार आहे। तर हे साहित्य संमेलन 3 ते 4 फेब्रुवारी 2024 या कालावधी दरम्यान होणार आहे। हा पॉइंट लक्षात असू द्या। तर या 18व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉक्टर वासुदेव मुलाटे यांची निवड ही करण्यात आलेली आहे। मित्रांनो, अध्यक्ष लक्षात असू द्या आणि या सोहळ्याची तारीख देखील लक्षात असू द्या, 3 ते 4 फेब्रुवारी 2024 आणि अध्यक्ष आहे डॉक्टर वासुदेव मुलाटे। नेक्स्ट चालू घडामोडी बघूया। कोणत्या देशाच्या राष्ट्र अध्यक्षांच्या निवडणुकीत लाई चिंग ते विजयी झालेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 तैवान। तैवान देशाच्या राष्ट्राध्यक्षपदी आता लाई चिंग या विजयी झालेले आहे। तर मित्रांनो, तैवान देशाच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत डेमोक्रेटिक प्रोग्रेसिव्ह पक्षाने हा विजय मिळवलेला आहे। हा लक्षात असू द्या। मित्रांनो, परीक्षेला पक्ष विचारला जाऊ शकतो। तर या राष्ट्राध्यक्षांच्या निवडणुकीत डेमोक्रेटिक प्रोग्रेसिव्ह पक्ष हा तिसऱ्यांदा विजयी झालेला आहे। डेमोक्रेटिक प्रोग्रेसिव्ह पक्षाला 40% मतेही मिळालेली आहे। हा देखील पॉइंट तुम्ही लक्षात असू द्या। तर नेक्स्ट चालू घडामोडी आपण बघूया। कोणत्या राज्याच्या विद्यापीठातील प्राणीशास्त्र विभागाच्या संशोधकांनी कोरल सापाची नवीन प्रजाती शोधून काढलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 मिझोराम। मित्रांनो, मिझोराम राज्यातील विद्यापीठातील प्राणीशास्त्रज्ञ विभागाच्या संशोधकांनी कोरल सापाची नवीन प्रजाती ही शोधून काढलेली आहे। तर प्राणीशास्त्राचे प्राध्यापक ST लाल रेमसांगा यांच्या म्हणण्यानुसार ब्रिटिश भारतातील डॉक्टर गोर यांच्या नावावरून त्याला सिनेमिक्रॉस गोरई असे नाव हे देण्यात आलेले आहे। हा देखील पॉइंट लक्षात असू द्या। नेक्स्ट चालू घडामोडी बघूया। डॉक्टर प्रभात्रे यांचे नुकतेच निधन झाले, त्या कोणत्या क्षेत्राशी संबंधित होत्या? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 संगीत। मित्रांनो, प्रभात्रे यांचे नुकतेच निधन झालेले आहे, त्या संगीत क्षेत्राशी संबंधित होत्या। तर मित्रांनो, आपण त्यांच्याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊया। डॉक्टर प्रभात्रे या किराणा घराण्याच्या ज्येष्ठ शास्त्रीय संगीत गायक होत्या। भारत सरकारने 2022 मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने देऊन त्यांना सन्मानित केलेले होते। तर मित्रांनो, ज्येष्ठ गायिका डॉक्टर प्रभात्रे यांच्या नावावर एकाच मंचावरून 11 संगीतावरील पुस्तके प्रकाशित करण्याचा जागतिक विक्रम देखील आहे। तर डॉक्टर प्रभात्रे यांना 2002 या वर्षी भारत सरकारचा पद्मविभूषण पुरस्कार देखील प्रदान करण्यात आलेला आहे। तर डॉक्टर प्रभात्रे यांना मध्य प्रदेश राज्य सरकारने कालिदास सन्मान पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलेले आहे। हा देखील पॉइंट लक्षात असू द्या। तर 2023 मध्ये अटल संस्कृती पुरस्कार हा देखील त्यांना प्रदान करण्यात आलेला होता।
हा देखील पॉईंट तुम्ही लक्षात असू द्या. मित्रांनो, आपण हे सर्व जे पॉईंट घेतले ते लक्षात असू द्या आणि आपल्या करंट अफेअरच्या बुकमध्ये प्रत्येक चालू घडामोडी आणि त्यांचे पॉईंट देखील नोट डाऊन करत चला. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. जागतिक फुटबॉल क्रमवारीत भारत देशाचा संघ कितव्या स्थानावर आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, 102. जागतिक फुटबॉल क्रमवारीत भारत देशाचा संघ हा 102 या स्थानावर आहे. नेक्स्ट चालू घडामोडी. राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्यासाठी कोणत्या देशाच्या सरकारने तेथील हिंदू धर्माच्या अधिकाऱ्यांना 2 तासाची रजा ही मंजूर केलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, मॉरिशियस. मित्रांनो, मॉरिशियस सरकारने तेथील हिंदू धर्माच्या अधिकाऱ्यांना 2 तासाची रजा ही राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्यासाठी मंजूर ही केलेली आहे. हा पॉइंट लक्षात असू द्या, प्रश्न विचारला जाऊ शकतो. नेक्स्ट चालू घडामोडी. भारतीय क्रिकेटपटू रोहित शर्मा हा किती आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेट सामने खेळणारा पहिला पुरुष खेळाडू ठरलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, 150. मित्रांनो, रोहित शर्मा हा 150 आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेट सामने खेळणारा पहिला पुरुष खेळाडू ठरलेला आहे. नेक्स्ट चालू घडामोडी. छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिवस कधी असतो? तर मित्रांनो, आपल्या छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक ऑप्शन क्रमांक 1, 16 जानेवारी या दिवशी असतो. तर मित्रांनो, 16 जानेवारी 1681 मध्ये छत्रपती संभाजीराजे यांचा छत्रपती म्हणून राज्याभिषेक झालेला आहे. मित्रांनो, ही तारीख लक्षात असू द्या, प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर मित्रांनो, छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिनाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, अशाच रोजच्या रोज करंट अफेअरच्या व्हिडिओ बघण्यासाठी ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन चॅनलला अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल, सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजेच प्रत्येक दिवसाच्या चालू घडामोडीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळून जाईल. मित्रांनो, व्हिडिओ हा आवडत असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि आपल्या जवळच्या मित्र मैत्रिणींना व्हिडिओ हा जास्तीत जास्त शेअर करा. याचा फायदा तुम्हाला आणि त्यांना नक्की होणार आहे. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे चॅनलतर्फे मनापासून धन्यवाद.